इकडे एक चांगली गोष्ट बघायला मिळाली की दोन्ही परंपरा आपल्या मॉडर्न पद्धतीने किंवा आपण मॉडर्न म्हणण्यापेक्षा आजच्या काळात जे सोपं पडतं ते म्हणजे प्लास्टरचा गणपती. आणि मला मगाशी म्हणाले की गणपती तिथे जर तुम्ही काम बघितलं की फायर म्हणजे आग पेटवून तो जो काटा एक्स्ट्रा होतो तो जाळला जातो. आणि आपण खूप वेळा बघतो गणपती बाप्पाचे पाचशे आपण तुटलेले म्हणतो पण ते तुटलेले नसतात. ट्रान्सपोर्टच्या वेळेला वगैरे काही धक्का लागू नये म्हणून ते वेगळे केले जातात. नंतर मग या भागाला असं प्लास्टर वगैरे जाऊन तो रेडी केला जातो. या दोन मूर्त्या अशा आहेत की ज्याची मागणी ही भरपूर असते. अगदी महाराष्ट्रभरातून विचार केला तेव्हा आपल्या कोकणात सुद्धा तर लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिकृती फार मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड असते. बघू शकता आता हा फायनल रेडी झालेला गणपती आहे, फक्त डायमंड वर्क बाकी आहे. आणि किती गणपती असतात आपल्याकडे? 450 गणपती असतात. आणि आपले मातीचे गणपती वगैरे मातीचे 100 आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. श्रावण महिना लागलेला आहे आणि दुसरा आठवडा श्रावण महिन्यातला चालू आहे. आता अगदी काहीच दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होईल. त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत कुडाळमधल्या माडिये गणपती शाळामध्ये. तर इकडे मी बघू शकता की गणपती बाप्पा इकडे आता रंगवण्याचं काम चालू आहे. माडिये कला केंद्रामध्ये विविध प्रकारचे गणपती आहेत आता, म्हणजे अगदी प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मातीचे, म्हणजे जो विचार केला अगदी लहान मूर्त्यांपासून अगदी 5-6 फुटापर्यंत पण गणपती आहेत. आता आपण त्यांच्या गणपती शाळेमध्ये जाऊन एक फेरी मारूया, बघूया की गणपती शाळेमध्ये काय काय व्हेरायटी आहेत, कसले गणपती बाप्पा आहेत. सो इकडे बघू शकता, इकडे हे गणपती बाप्पाचा कलर वगैरे व्हायचा आहे. फक्त इकडे आता अटॅचमेंटचं काम चालू होतं, म्हणजे जे काटा वगैरे प्लास्टर ऑफ पॅरिसचा असतो तो ह्यांनी फायर पेटवून ते सगळं जो काटा आहे तो एक्स्ट्रा काटा जाळला जातो आणि लेवल केली जाते. आता ते इकडे काम चालू आहे. इकडे गणपती मोस्ट प्रॉब्ली तयार झालेले आहेत, फक्त लिखाई आणि दागिने वगैरे झालेले आहेत. सो आपण आता पुढे जाऊ आणि विविध ठिकाणी गणपती ठेवलेले आहेत आणि भरपूर आहेत. तर आता आपण जाऊन तिकडे बघूया या. तर आता मागे बघू शकता तुम्ही की इकडे गणपती बाप्पाचं काम चालू आहे. जे गणपती येतात किंवा तयार केले जातात तर त्यांना काही ना काहीतरी त्यांच्या गॅप्स वगैरे असतात, क्रॅक्स गेलेले असतात. त्या क्रॅक्सवर काम केलं जातं आणि फायनल फिनिशिंग दिलं जातं त्यांना. आणि आता आपण जाऊया आतमध्ये, थोडे गणपती तयार केलेले आहेत तिथे आपण जाऊन बघूया. तर मग अशी जसं मी तुम्हाला म्हणालो की तिकडे जे एक्स्ट्रा काटा वगैरे आहे तो जाऊन असा फायनल असा टच दिला जातो, मग मूर्ती अशी होते. ही मूर्ती याला तुम्ही बॉडी कलर केलेला आहे आणि ही छोट्या मूर्त्या आहेत. तर आतमध्ये तयार झालेल्या मूर्त्या आहेत, तर आपण आज जाऊन बघूया. बघू शकता आता हा फायनल रेडी झालेला गणपती आहे, फक्त डायमंड वर्क बाकी आहे. इकडे अगदी शेला रंगवण्यापासून शेडिंग वगैरे इकडे फायनल सगळे गणपती आहेत झालेले. बघितलं तर जवळपास इकडे फायनल रेडी झालेले गणपती तुम्ही बघू शकता. अगदी ती लाईन असे काही काय फक्त जे आहेत रेड त्याला टॅक्स टाकलेले आहेत. इकडे बघू शकता इथे लिखाई झालेले गणपती वगैरे आहेत, फक्त सोनं वगैरे त्यांना भरायचं बाकी आहे. रिसेंट राम मंदिर जे झालेलं आहे त्याची थीमचा हा गणपतीची प्रभाव आहे तशी. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बालाजीचा नाम, म्हणजे कलावंताची क्रिएटिव्हिटी. याशी समजते की गणपतीला एखादं नाम हा नॉर्मल पद्धतीने न करता बालाजीच्या स्वरूपात किंवा विठ्ठलाच्या नामाचा असा तो केला जातो. आणि खरोखर फार एक वेगळा युनिकनेस येतो मूर्तीमध्ये. बघू शकता आता हा फायनल रेडी झालेला गणपती आहे, फक्त डायमंड वर्क बाकी आहे.
इकडे अगदी शेला रंगवण्यापासून शेडिंग वगैरे इकडे फायनल सगळे गणपती आहेत झालेले. हे अगदी छोट्या मूर्त्या आहेत या 1.5-2 फुटाच्या आसपास आणि अगदी खूप क्यूट आहेत. जशा आपण ही मगाशी जी आपण बाहेर एक मोठे बघितलेली गणपती याच काय म्हणू शकतो आपण हेच मॉडेल, पण हे जरा छोटं आहे, साधारणतः 2 फुटापर्यंत वगैरे असतील. लालबागचा राजा, दगडूशेठ आणि फार सुबक मूर्ती आहेत या. मित्रांनो, इथे आज 2 अशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या अगदी जीवाच्या जवळ आहेत. तर एक म्हणजे लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई. या 2 मूर्त्या अशा आहेत की ज्याची मागणी ही भरपूर असते, अगदी महाराष्ट्रभरातून विचार केला किंवा आपल्या कोकणात सुद्धा. तर लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिकृती फार मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड असते. आणि तुम्ही बघू शकता इथे छान सुबक तेनी रंगवलेला आहे, अगदी निरागसपणा. आणि या एक जीव ओतण्याचं काम हा कलाकार करत असतो कायम, त्याच्या लिखाईतून असेल, बनावटीतून असेल. अजून पुढे विचार केला तर एक छान मुद्रा असलेली असा गणपती आहे आणि या छोट्या मूर्ती असून सुद्धा फार सुबक आहे. इकडे अजून एक दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती आहे. श्रीकृष्ण असं म्हणलं की श्रीकृष्ण रूपातला, की ज्याच्या हातात बासरी असते, बासरी वाजवताना असा गणपती, असं या गणपतीची ख्याती आहे. आणि माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकता की एक जे प्रमाण आहे गणपती बाप्पांचं, की जे भरपूर प्रमाणात गणपती आहेत, म्हणजे 350-500 गणपती आरामात असतील हे सगळे. आणि फक्त एकच नव्हे, अशा 3-4 घरात मिळून हे गणपती ठेवलेले आहेत. आता आपण थोड्या वेळाने जे मातीचे गणपती आहेत, ज्याला ऍक्च्युली अजून कलर काम झालेलं नाहीये, पण मातीच्या गणपतीमधली व्हरायटी काय आहे किंवा मातीचे गणपती कसे तयार केलेले आहेत ते पाहूया. ह्या 2 छोट्या मूर्त्या ज्या मगाशी आपण बघितलेल्या तिथे की कलर केलेल्या नव्हत्या, पण ह्या कलर झालेल्या आहेत. आता आपण 2-3 ठिकाणचे गणपती बघितले. आता अजून एका ठिकाण जिथे गणपती ठेवलेले आहेत तिथे आपण जाऊन बघूया. आणि असं म्हणायला हरकत नाही की ही कुडाळमधली जवळपास सगळ्यात मोठी गणपती शाळा आहे. म्हणजे अगदी आपण हाईटनी जरी मोठे नाही म्हणलं, पण ती एक व्हरायटी, क्वांटिटी ही जास्ती आहे. आता आपण इथे जाऊन बघूया की गणपती कसे आहेत ते. अगदी विचार केला तर मला वाटलेलंच की एक हाईट छोटा, एक 2 ते 3 फुटाचे गणपती इथे असतील, 2 ते 2.5 फूट, आणि अगदी छान रंगवून सजवून ठेवलेले आहेत गणपती. तर आपण बघूया, आपण सगळे गणपती बघत जाऊया एक एक करत. मला मगाशी म्हणालेलं की गणपती तिकडे जे तुम्ही काम बघितलं की तिकडे फायर म्हणजे आग पेटवून त्याचा जो काटा एक्स्ट्रा होतो तो जाळला जातो. आणि आपण खूप वेळा बघतो गणपती बाप्पाचे पार्ट्स असे आपण तुटलेले म्हणतो, पण ते तुटलेले नसतात. ट्रान्सपोर्टच्या वेळेला वगैरे काही धक्का लागू नये म्हणून ते वेगळे केले जातात. नंतर मग या भागाला असं प्लास्टर वगैरे लावून तो रेडी केला जातो, जसं आपण नॉर्मल मातीचे गणपती बघता, आणि नंतर मग तो इथे लावला जातो अशा प्रकारे. त्यामुळे खूप तो गैरसमज झालेला आहे की तुटलेले असतात, तर ते तुटलेले नसतात. ते ज्या गणपती शाळेत पाठवलेले असतात त्यांना आपल्या पद्धतीने व्यवस्थित जसं हवं तसं ते लावू शकतात तिथे. ह्याच्यासाठी ते काळजी घेतलेली असते. आता आपण आहोत त्या त्यांच्या प्लास्टरच्या कार्यशाळेत की जिथे गणपती बाप्पांना, आता हे जे गणपती आहेत ते रेडी झालेले आहेत. म्हणजे जसं मगाशी मी दाखवलं, त्यांना प्लास्टर वगैरे जॉईन करून ह्यांना आता घासण्याचं काम चालू आहे. म्हणजे यांच्यावर आता कलर होईल. बॉडी पहिला पांढरा कलर मारला जाईल, ते आपण ज्याला प्रायमर म्हणतो. त्यानंतर बॉडी कलर, त्याच्यावर ही जी शेड आहे बॉडी कलरची, ही शेड एकतर मोस्टली आता सगळे कॉम्प्रेसरनी म्हणजे एअर गननीच ह्याच्यावर स्प्रे केला जातो. आणि हे बघू शकता तुम्ही मागे आता हे सगळे गणपती आहे जे ऑलमोस्ट फायनल
टचसाठी रेडी आहेत, फक्त कलर वगैरे आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते बाकी आहेत. तर इकडे एक चांगली गोष्ट बघायला मिळाली की दोन्ही परंपरा आपल्या मॉडर्न पद्धतीने, किंवा आपण मॉडर्न म्हणण्यापेक्षा आजच्या काळात जे सोपं पडतं ते म्हणजे प्लास्टरचा गणपती आणि त्याचबरोबर मातीच्या गणपती, या दोन्ही परंपरा इथे जपल्या गेलेल्या आहेत. आणि ही जनरली ही जी माती आहे ही सिमेंट किंवा आपण कंपनी मेड माती म्हणतो, की ह्या मातीची पावडर अवेलेबल होती, ही 2 दिवस भिजत घातली जाते माती, आणि थोडी घट्ट झाल्यानंतर थोडी सुकी पावडर टाकून ह्याचे गोळे तयार केले जातात. आणि जशी आपली पारंपरिक चालत असलेली शाडूची माती असते ती डायरेक्ट नदीतून किंवा खाडीतून आणून त्याचा एक ढिगारा केला जातो, ती मग नंतर फोडली जाते आणि मग त्याचे गोळे केले जातात. इकडे जे माती गणपती आहेत केलेले, म्हणजे इकडे हाती आणि साच्यातले असे दोन्ही गणपती आहेत. तर हे सगळे आहे बघा, ही आता एक मोठी मूर्ती आहे पण ही मातीची आहे. म्हणजे जी व्हरायटी आपल्याला प्लास्टरमध्ये मिळते, की प्लास्टरमध्ये प्लस पॉईंट असतो की मोठ्या मूर्त्या असतात, इझी टू पिक वगैरे, पण ही पण एक मोठी मूर्ती आहे आणि व्यवस्थित ही साच्यातलीच आहे जवळपास. तुम्ही बघाल तर त्याच्या आतमधून समजेल तुम्हाला की अगदी व्यवस्थित त्याला प्रभाळ वगैरे लावून सेट केलेला आहे. इकडे अजून जे आपण बघतो की गणपती बाप्पा सोबत जे उंदीर वगैरे असतात ते पण इथे आहेत, छान असे सगळे तयार केले. ही पण एक मातीचीच मूर्ती आहे जी आता पुढे मी तुम्हाला दाखवतो, अशी सेम मूर्ती आहे. गोकुळाष्टमीसाठी प्लास्टरचे कृष्ण आणि हा मातीचा पण एक कृष्ण इथे रेडी आहे. आणि प्रत्येक जणाला एक खास आकर्षण असतं ते की जेवढ्या हाईट मोठ्या मूर्त्या आहेत तेवढ्याच हाईट छोट्या मूर्त्या पण आहे. तुम्ही बघाल तर व्यवस्थित छान त्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत आता, आणि फिनिशिंग झालेलं आहे, सोंड वगैरे पण लावून झालेले आहेत. तर आपण आता आतल्या बाजूला जाऊ, आत थोड्या छोट्या साईज मधल्या मूर्त्या आहेत, आपण त्या पाहूया. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत ह्या गणपती शाळेचे मालक माडिये काका आहेत. तर सगळ्यात आधी धन्यवाद आम्हाला इकडे तुम्ही शूटिंग करायला दिलं. तर साधारणतः किती वर्ष आपण या बिझनेसमध्ये आहात? पहिला म्हणजे वडिलांपासून आम्ही चालू केलं, आता मला 25 वर्ष झाली. आणि किती गणपती असतात आपल्याकडे? 450 गणपती असतात. आणि आपले ह्याचे मातीचे गणपती वगैरे? मातीचे 100 गणपती. पण जास्त आता मागणी कशाला? पीओपीला मागणी, म्हणजे हाताळायला चांगली, न्यायला वगैरे सर्व हे खूप रिस्की होते, त्याला कामगार वगैरे कोण मिळत नाही. साधारण आपल्याकडे आता किती कारागीर आहेत आपले? की 16 जण माणसं. आणि ह्याची जी आता डिलिव्हरी आहे ते भरपूर आम्ही बघितलं तर, पण साधारण त्याची डिलिव्हरी किंवा लोक कधी न्यायला 8 दिवस आधीपासून. अगदी. आणि आपल्याकडे फक्त कुडाळच्या बाहेरचे पण गोव्यापासूनच आहे. आणि छान बघून वाटलं की दोन्ही पीओपी आणि मातीच्या दोघांची परंपरा जिवंत कला आहे म्हणून ती ठेवलेली. आणि लिखाईचं वगैरे काम सगळं ते चालू आहे. म्हणजे कोण सर्व कोण पण सर्व आपले प्रॅक्टिकल म्हणजे पूर्ण ऑलराऊंडर आहेत कामगार. आणि आपल्याकडे कोण लहान मंडळी वगैरे येतात? भरपूर येतात. मग त्यांचा एखादा संदेश तुमचा त्यांच्यासाठी की ही जी कला ही दुर्मिळ होत चाललेली आहे, म्हणून आम्ही त्यांना चान्स देतो की भविष्यात ते शिकू शकतात, म्हणून त्यांना आम्ही बोलवतो. आणि याचा व्यापकतेने पण विचार केला जावा की फक्त आपण सेवा म्हणून नव्हे तर आर्थिक सबलीकरण सुद्धा. त्याच्यासाठी म्हणजे कला म्हणून केली तर नाही, आता नाही, व्यवसाय म्हणून केला तरच ठीक आहे. म्हणजे आम्ही व्यवसाय केला तर कमीत कमी 15-20 माणसांना पोट ठेवू शकतो, म्हणजे 3 महिन्याचा रोजगार देऊ शकतो. कारण दशावतार क्षेत्रात जी कामं असतात, लोक जे काम करतात त्यांना या सीझन मध्ये काम नसतं, मग ते लोक पण आम्हाला तिथे कामाला येतात. आणि खूप महत्वाचा संदेश आहे की जसं कला जशी जोपासली जाते तसं त्याचा आर्थिकतेने किंवा बिझनेस या दृष्टिकोनाने पण विचार केला पाहिजे. तर काका धन्यवाद, आपण आपला वेळ दिला. मित्रांनो, गणपती बाप्पा आवडले की नाही अशी एवढी व्हेरायटी बघून अगदी मन लहान होतं. आणि माझ्या लहानपणीचा किस्सा सांगायचा की माझा जन्म जिथे झाला देऊळवाड्यात, त्या ठिकाणी अगदी माझ्या घराच्याच बाजूला गणपती शाळा होती. आणि मला आज पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं. असं फार क्वचित होतं की मी एवढा हरवून जातो. आणि खरंच आज खूप बरं वाटलं. खूप दिवसानंतर अशा ठिकाणी असं झालं. 2 वर्षापूर्वी मी तारक कांबळे यांच्याकडे एक व्लॉग शूट केला, असंच होतं. आणि जवळपास तीच आठवण आली, फक्त ते सगळे मातीच्या मूर्त्या होत्या. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा.
आणि अशा प्रकारचे अजून ब्लॉग्स हवे असतील गणपती शाळांविषयी तर त्या देखील मला कळवा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.